भारतीय स्वातंत्र्याला पूर्ण झालेली 75 वर्ष, जगातील सर्वात मोठी सुसूत्र सामाजिक संघटना असा लौकिक असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 100व्या वर्षात पदार्पण आणि सहजीवन व्याख्यानमालेची रौप्य महोत्सवाकडे वाटचाल असा त्रिवेणी संगम साधत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचे विश्वगुरु भारत या विषयावर गुरुवारी दिनांक 19 डिसेंबर रोजी जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले, अशी माहिती सहजीवन व्याख्यानमालेचे अध्यक्ष विनय कुलकर्णी, ग्लोबल स्ट्रॅटेजिक पॉलिसी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर अनंत भागवत, रवींद्र खरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे. नमस्कार. सहकार नगरातली दर्जेदार व्याख्यानमाला म्हणजे सहजीवन व्याख्यानमाला हिचं यंदा 23वं वर्ष आहे. गेल्या 23 वर्षात 125हून अधिक मोठमोठ्या मान्यवरांनी व्याख्यानं दिलेली आहेत आणि यावर्षी एक विशेष योग असा आलेला आहे की सरसंघचालक परमपूज्य डॉक्टर मोहन भागवत यांचं व्याख्यान आयोजित करण्याची संधी आम्हाला मिळालेली आहे. व्याख्यानमाला दरवर्षी थंडीच्या दिवसामध्ये नोव्हेंबर ते जानेवारी या महिन्यांच्या मध्ये होत असते. यावर्षी 19 तारखेला, डिसेंबरच्या 19 तारखेला म्हणजे येत्या गुरुवारी आदरणीय मोहनजींचं सहकार नगर मधल्या दशभुजा गणपतीच्या अलीकडे फुलोरा क्रीडा मैदान म्हणून जे आहे त्याच्यावरती व्याख्यान आयोजित केलेलं आहे आणि त्यांनी विषय घेतलेला आहे विश्वगुरु भारत. म्हणजे आता भारताची जी प्रचंड प्रगती होते आहे आणि भारताला जे विविध या प्रगतीमुळे होणारे जे धोके आहे याच्यापासून जर पुढे जायचं असेल सावरून, तर त्याला विश्वगुरुत्व कसं स्वीकारावं लागेल आणि ते कसं पार पाडता येईल याचं एक विवेचन हे भागवत सर त्या ठिकाणी करतील असं वाटतं आहे. आणि त्यासाठी म्हणून सर्वांना आम्ही आमंत्रण देतो आहोत. ही व्याख्यानमाला सर्वांसाठी विनामूल्य आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात व्हावी अशी अपेक्षा आहे. दुसरं एक वैशिष्ट्य याचं असं आहे की सरसंघचालकांचं यापूर्वीचं व्याख्यान बाळासाहेब देवरसांनी व्याख्यानमालेतलं व्याख्यान हे 1977 साली केलेलं होतं आणि त्यानंतर आज 47 वर्षानंतर कोणतेही सरसंघचालक व्याख्यानमालेमध्ये बोलत आहेत. हा एक दुर्मिळ योग आहे की व्याख्यानमालेत बोलण्याचा सरसंघचालकांचा हा 47 वर्षानंतर योग आलाय आणि त्यामुळे पुणेकर या बाबतीमध्ये निश्चितच खूप उत्साही आहेत. आम्हाला ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळतो आहे किंवा फोन येत आहेत ते आम्ही येणार आहोत. तर आश्चर्य वाटेल तुम्हाला, पण काश्मीरपासून केरळपर्यंत जे लोकांचे फोन येत आहेत की आम्ही येणार आहोत, आमची बैठकीची व्यवस्था करा म्हणून, इथपर्यंत येत आहे.